Welcome all of you. Let us start next point of basic quantum chemistry, that is Heisenberg's uncertainty principle. Heisenberg's uncertainty principle. Okay, so statement of Heisenberg uncertainty principle is statement: it is not possible to determine both position, not possible to determine, or it is not possible to measure both position and momentum, in terms velocity. आपल्याला माहिती आहे मोमेंटम p इज इक्वल टू काय आहे, m इंटू v. मास तर कॉन्स्टंट असणार आहे, चेंज काय होणार आहे फक्त वेलोसिटी. ओके, सो इट इज नॉट पॉसिबल टू मेजर बोथ पोजिशन अँड मोमेंटम ऑफ मायक्रोस्कोपिक पार्टिकल simultaneously and accurately. So this is statement. It is not possible to measure both position and momentum of microscopic particle. Remember, microscopic particle, not macroscopic particle. Microscopic particle, electron, proton, neutron, alpha particle, atom, molecule, simultaneously and accurately. म्हणजे according to this principle, we can measure only position accurately. We are unable to measure momentum accurately. Means at a time we can measure only one property, if at position or momentum. तुम्ही कोणती तरी एकच प्रॉपर्टी ॲक्युरेटली मेजर करू शकतात. एकतर पोझिशन मेजर करू शकतात ॲक्युरेटली, किंवा मग एकतर मोमेंटम मेजर करू शकतात. म्हणजे तुम्ही पोझिशन मेजर केली ॲक्युरेटली लगेच तुम्ही मोमेंटम मेजर करायला जाणार तर तसं पॉसिबल नाही आहे. सायमल्टेनियसचा मिनिंग तोच आहे, म्हणजे एका पाठोपाठ एक असं तुम्ही सायमल्टेनियसली आणि ॲक्युरेटली कोणतीही प्रॉपर्टी मायक्रोस्कोपिक पार्टिकलची मेजर करू शकत नाही. आता असं का होतं, असं का मेजर करू शकत नाही आपण? कारण का बघा, इफ यू वॉन्ट टू डिटरमाइन पोजिशन ऑफ एनी पार्टिकल, यू हॅव टू see or you have to incident light of particular wavelength on that particular particle, and the reflected light will come to your eyes, and then you will detect that particular particle or particular object. म्हणजे एखादी वस्तू जर तुम्हाला पाहायची असेल तर त्याच्यावरती लाईट इन्सिडंट होऊन रिफ्लेक्ट झालेला लाईट जेव्हा तुमच्या आईजवर इन्सिडंट होणार आहे, तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार आहे, तेव्हा तुम्ही त्या ऑब्जेक्टला पाहू शकता. बरोबर. मग तसं जर असेल तर मग बघा, आता मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स, आता कॉम्प्टन इफेक्टमध्ये पाहिलं, जेव्हा लाईट इन्सिडेंट झाला, इलेक्ट्रॉन इजेक्ट झाला, म्हणजे लाईटची एनर्जी काय झाली, त्या इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर झाली, त्याच्यामुळे तो डिस्टर्ब झाला. मग तसं जेव्हा एखाद्या मायक्रोस्कोपिक पार्टिकलला तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, मायक्रोस्कोपमध्ये जरी तुम्ही ऑब्झर्व करत असाल किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटने तुम्ही ऑब्झर्व करत असाल, ऑब्झर्व करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती लाईट इन्सिडंट करायचाच आहे. लाईट इन्सिडंट झाल्याशिवाय तो तुम्हाला दिसणार नाही, कारण लाईट इन्सिडंट होईल, बरोबर, रिफ्लेक्ट झालेला लाईट मग तुमच्या आईजपर्यंत म्हणजे डिटेक्टरपर्यंत पोहोचेल, आणि मग तेव्हा तुम्ही त्या ऑब्जेक्टला पाहण्यासाठी पाहू शकता. देन यू आर एबल टू ऑब्झर्व दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. सो वेन light is incident on microscopic particle get disturbed. Microscopic particle
Sorry for interruption. Let us continue our topic. As I told you, we cannot we have to able to see any object by when light is incident on it, and then reflected light will then when reflected light comes to our eyes, then we will able to see that particular object. So in case of microscopic particle, when light is incident on microscopic particle get disturbed. So that's why we cannot able to determine both position and momentum of a microscopic particle accurately and simultaneously. ओके, म्हणजे मायक्रोस्कोपिक पार्टिकलवर जेव्हा लाईट इन्सिडंट होणार आहे ते डिस्टर्ब होतात. एक तर तुम्ही पोझिशन ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकतात किंवा मग त्यांचं मुवमेंटम ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकतात. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली तुम्ही डिटरमाइन करू शकत नाही. त्याच्यामागचं एकच रिझन आहे, लाईट इन्सिडंट करावा लागतो ऑब्जेक्ट पाहण्यासाठी, आणि लाईट जर इन्सिडंट झाला मायक्रोस्कोपिक पार्टिकलवर तर मायक्रोस्कोपिक पार्टिकल डिस्टर्ब होत असतात. तसंच मॅक्रोस्कोपिक पार्टिकलच्या बाबतीत काय आहे, मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्सवरती जेव्हा लाईट इन्सिडंट होणार आहे, इन्सिडंट झाल्यानंतर मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्स कसं त्यांचं मास खूप हेवी आहे, ह्यूज पार्टिकल्स असतात. ते लाईट इन्सिडंट झाल्यानंतर त्यांच्या मुवमेंटमवरती कोणताही इफेक्ट होत नाही किंवा त्यांची वेलॉसिटी पण काही चेंज होणार नाही लाईट इन्सिडंट झाल्यानंतर. फॉर एक्झाम्पल हा चॉक आहे, चॉकवरती आता लाईट इन्सिडंट होतोय, लाईट इन्सिडंट झाल्यामुळे हा चॉक डिस्टर्ब होतोय का, नाही होते. कारण काय, याचं मास खूप जास्त आहे, त्यामुळे याचं मोमेंटम पण चेंज होत नाही आणि त्याची पोझिशन पण चेंज होत नाही. त्याच्यामुळे काय होतंय, आता हा जो चॉक आहे माझ्या हातामध्ये, याची पोझिशन आणि मोमेंटम मी ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकतो. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली डिटरमाइन करू शकतोय. कारण हा काय मॅक्रोस्कोपिक पार्टिकल आहे, त्याचं हा ह्यूज पार्टिकल आहे, त्याचं मास जास्त आहे, त्याच्यामुळे तो डिस्टर्ब होत नाही आहे. लाईट इन्सिडंट होतोय तरीसुद्धा डिस्टर्ब होत नाही आहे, त्यामुळे त्याची पोझिशन आणि मोमेंटम मी ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकतोय. म्हणजे हा जो प्रिन्सिपल आहे, हा प्रिन्सिपल फक्त आणि फक्त कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, मायक्रोस्कोपिक पार्टिकल्ससाठी ॲप्लिकेबल आहे. आणि क्लासिकल मेकॅनिक्समध्ये जे सांगितलं होतं, क्लासिकल मेकॅनिक्सचे जे ॲझम्पशन्स मी तुम्हाला सांगितले होते, क्लासिकल मेकॅनिक्स काय म्हणतं, पोझिशन आणि मोमेंटम सायमल्टेनियसली ॲक्युरेटली डिटरमाइन करता येऊ शकतात. मग ते कोणासाठी आहे, फक्त मॅक्रोस्कोपिकसाठी. म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्सचं जे ॲझम्पशन होतं ते इथं फेल झालेलं आहे. जेव्हा हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल प्रपोज केला गेला तेव्हा क्लासिकल मेकॅनिक्सचं ते अझम्पशन फेल झालं. मग इथून पुढे म्हणजे याचा अर्थ काय, क्लासिकल मेकॅनिक्स जे होतं ते फक्त मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्सला ॲप्लिकेबल होत होतं, मायक्रोस्कोपिक पार्टिकल्सला क्लासिकल मेकॅनिक्स ॲप्लिकेबल होत नव्हतं. म्हणून क्वांटम मेकॅनिक्सची गरज आलेली, म्हणजे म्हणून तिथे क्वांटम मेकॅनिक्स. आता क्वांटम केमिस्ट्री काय, क्वांटम मेकॅनिक्सची एक ब्रांच. ठीक आहे. सो इथून अजून हा प्रिन्सिपल प्रपोज केल्यानंतर बोर्सने जे सांगितलं होतं, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्व इन अ सर्टन सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन काय करतो, एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, असं बोरने सांगितलं होतं. पण हायझनबर्ग काय म्हणतोय, लाईट इन्सिडंट झाल्यानंतर मायक्रोस्कोपिक पार्टिकल डिस्टर्ब होतात. तर इलेक्ट्रॉनसुद्धा काय मायक्रोस्कोपिक पार्टिकल आहे. म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होऊ शकत नाही. तर इलेक्ट्रॉन कुठे रिव्हॉल्व होतो, एका पर्टिक्युलर एनर्जी लेवलमध्ये. इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्व इन अ पर्टिक्युलर एनर्जी लेवल. ओके, मग एका पर्टिक्युलर एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो. एका सर्टन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होऊ शकत नाही. हा प्रिन्सिपल आल्यानंतर बोहरच्या ऑर्बिटची जी कन्सेप्ट आहे, ऑर्बिटची कन्सेप्ट रूल्ड आउट झाली आणि काय आलं, ऑर्बिटल आलं. कुठे लक्षात, ऑर्बिटल म्हणजे मग त्या शेल्स आल्या. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, शेल, सबशेल, बरोबर. त्यानंतर ऑर्बिटल, या सगळ्या गोष्टी त्यानंतर येत गेल्या. ठीक आहे. म्हणजे बोहरच्या ऑर्बिटची कन्सेप्ट ह्या प्रिन्सिपलमुळे रूल आउट झाली होती. सो हा जो प्रिन्सिपल आहे, दिस प्रिन्सिपल इज सिग्निफिकंट ओनली इन केस ऑफ मायक्रोस्कोपिक पार्टिकल अँड इट इज नॉट सिग्निफिकंट और नॉन सिग्निफिकंट इन केस ऑफ मॅक्रोस्कोपिक पार्टिकल. मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्सला हा प्रिन्सिपल ॲप्लिकेबल नाही. हा फक्त कोणाला ॲप्लिकेबल आहे, मायक्रोस्कोपिक पार्टिकल्सला. मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्सला जर हा प्रिन्सिपल ॲप्लिकेबल झाला असता तर काय झालं असतं, कदाचित मी आत्ता इथे नसतो, लाईट इन्सिडंट झाला असता, माझी पोझिशन पण चेंज झाली असती आणि वेलॉसिटीसुद्धा चेंज झाली असती. ठीक आहे. सो लेट अस सी इक्वेशन ऑफ हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलमध्ये हायझनबर्गने एक इक्वेशन दिलेलं आहे. दॅट इक्वेशन इज मॅथमॅटिकली इट इज एक्सप्रेस्ड ॲज
mathematically it is expressed as delta x into delta px greater than or equal to h cross by 2, greater than or equal to h cross 2. Here delta x is uncertainty in position, and delta px is uncertainty in momentum. मोमेंटम पण कोणत्या डायरेक्शनला? इन एक्स डायरेक्शन. पार्टिकल एक्स डायरेक्शनने मूव्ह होऊ शकतो, वाय डायरेक्शनने किंवा झेड डायरेक्शनने. ओके, एक्स वाय झेड कोणत्याही डायरेक्शन. इथे फक्त आपण मोमेंटम कोणत्या डायरेक्शनचं कन्सिडर केलेलं आहे? एक्स डायरेक्शन. म्हणजे पार्टिकल एक्स डायरेक्शनने मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याचं मोमेंटम डेल्टा पी एक्स कन्सिडर केलेलं आहे. आणि इथे जो एच क्रॉस आहे, एच क्रॉस इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय. एच क्रॉस इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय. देयरफॉर दिस इक्वेशन इज रिटन ॲज डेल्टा पी एक्स इंटू डेल्टा पी एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू एच अपॉन 2 पाय. एच अपॉन 4 पाय. ठीक आहे, इथं 2 होता ना, 2 into 2 4, h upon 4 pi. So this is the equation for Heisenberg uncertainty principle. This is uncertainty in position and this is uncertainty in momentum. But delta p is equal to m into delta v. Okay, so therefore delta x is equal to काय येईल मग? delta x is equal delta x into delta px is equal to काय येईल मग? m into delta v into x direction. Velocity in x direction is greater than or equal to h upon 4 pi. So this is another form of uncertainty principle. Okay. Now this sign is indicates that this value is greater than h upon 4 pi or sometime it will be equal to h upon 4 pi. याची व्हॅल्यू असेल ती h upon 4 pi पेक्षा जास्त असेल किंवा h upon 4 pi इतकी असेल, या दोघांचा प्रॉडक्ट. बरोबर, म्हणजे हा दोघांचा जो प्रॉडक्ट आहे अनसर्टन्टी इन पोझिशन आणि अनसर्टन्टी इन मोमेंटम, याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे, ती चेंज होणार नाही. ती किती असेल? h अपॉन 4 पाय इतकी, त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा h अपॉन 4 पाय इतकीच असणार आहे, या दोघांचा प्रॉडक्ट. म्हणजे होईल काय बघा, इफ यू डिटरमाइन पोझिशन ॲक्युरेटली then uncertainty in position means x, uncertainty in position will be small. जर पोझिशन ॲक्युरेट डिटरमाइन केली, पोझिशन ॲक्युरेट डिटरमाइन केली तर जी अनसर्टन्टी असेल पोझिशनमधली डेल्टा एक्स काय ही अनसर्टन्टी आहे, ही अनसर्टन्टी स्मॉल असेल. मग प्रॉडक्ट या दोघांचा प्रॉडक्ट तर h अपॉन 4 पाय आहे याची व्हॅल्यू. मग याची व्हॅल्यू जर कमी झाली, याची अनसर्टन्टी जर कमी झाली तर मग अनसर्टन्टी कोणाची इन्क्रीज होणार आहे? अनसर्टन्टी इन मोमेंटम. देन अनसर्टन्टी इन मोमेंटम विल बी लार्ज. अनसर्टन्टी इन मोमेंटम विल बी लार्ज. म्हणजे तुम्ही पोझिशन ॲक्युरेटली डिटरमाइन केली तर पोझिशनची अनसर्टन्टी कमी होऊन जाईल आणि मोमेंटमची अनसर्टन्टी इन्क्रीज होऊन जाणार आहे. तसंच जर तुम्ही मोमेंटम म्हणजे वेलॉसिटी जर तुम्ही ॲक्युरेट डिटरमाइन केली, मोमेंटम जर ॲक्युरेटली डिटरमाइन केलं तर मोमेंटमची अनसर्टन्टी कमी होऊन जाईल, स्मॉल असेल, आणि पोझिशनची अनसर्टन्टी इन्क्रीज होऊन जाईल. असं व्हाईस वर्सा. एक ॲक्युरेट डिटरमाइन केलं तर त्याची अनसर्टन्टी कमी, दुसरी प्रॉपर्टीची अनसर्टन्टी इन्क्रीज होऊन जाईल, त्याची व्हॅल्यू वाढून जाणार आहे. अशा पद्धतीने ते हा प्रॉडक्ट मात्र किती असणार आहे? h अपॉन 4 पाय इतकाच असणार आहे. सो दिस इज अनसर्टन्टी प्रिन्सिपल. म्हणजे अनसर्टन्टी प्रिन्सिपल हा मायक्रोस्कोपिक पार्टिकल्सला ॲप्लिकेबल आहे.
कारण मायक्रोस्कोपिक पार्टिकल लाईट इन्सिडेंट झाल्याने डिस्टर्ब होतात, त्यामुळे त्यांची पोझिशन आणि मोमेंटम तुम्ही सायमल्टेनियसली आणि ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकत नाही, पण मॅक्रोस्कोपिक पार्टिकलसाठी डिटरमाइन करू शकतो. मग क्लासिकल थेअरीचं जे ॲझम्पशन होतं ते इथे फेल झालेलं आहे. त्यानंतर बोहरच्या ऑर्बिटची जी कन्सेप्ट होती ती पण इथं रूल्ड आउट झालेली आहे. इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व न होता एका पर्टिक्युलर एनर्जी लेवलमध्ये रिव्हॉल्व होत असतो. त्यानंतर मग त्याने एक इक्वेशन दिलेलं आहे हायझेनबर्गने त्याच्या अनसर्टन्टी प्रिन्सिपलचं, डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2, एच क्रॉस इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय, तो इथे सबस्टिट्यूट केलेला आहे. डेल्टा एक्स काय आहे, पोझिशनची अनसर्टन्टी आहे, आणि डेल्टा पी एक्स काय आहे, मोमेंटमची अनसर्टन्टी आहे इन एक्स डायरेक्शन. ठीक आहे, इथे आपण बघा काय करतोय, पोझिशन आणि मोमेंटम घेतोय. ओके, पोझिशन आणि मोमेंटम घेतोय. समटाइम एनर्जी अँड टाइम आर मेजर. कधी कधी काय होतं, पोझिशन आणि मोमेंटम ऐवजी कोणत्या प्रॉपर्टीज मेजर केल्या जातात, एनर्जी आणि टाइम मेजर केल्या जातात. इन दॅट केस हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल विल बी डेल्टा ई इंटू डेल्टा टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच अपॉन 4 पाय. तर डेल्टा ई काय असणार आहे, अनसर्टन्टी इन मेजरिंग एनर्जी, अँड डेल्टा टी काय असणार आहे, डेल्टा टी इज अनसर्टन्टी इन मेजरिंग टाइम. हे पण इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, MCQ पॅटर्न एक्झाम झाली तर अनसर्टन्टी प्रिन्सिपल असा देऊ शकतात, किंवा असाही देऊ शकतात, किंवा असं देऊ शकतात, किंवा हा जो आहे इथे डेल्टा ई इंटू डेल्टा टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस बाय 2 असंही देऊ शकतात. सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही. ठीक आहे, सो मायक्रोस्कोपिक पार्टिकल्ससाठी अनसर्टन्टी जी असते, अनसर्टन्टी ही खूप जास्त असते मायक्रोस्कोपिक पार्टिकलच्या बाबतीत, आणि मॅक्रोस्कोपिक पार्टिकलच्या बाबतीत अनसर्टन्टी ही खूप कमी असते. त्यामुळे मॅक्रोस्कोपिक पार्टिकलची पोझिशन आणि मोमेंटम आपण ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकतो, जसं मी चॉकचं एक्झाम्पल दिलं होतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी अनसर्टन्टी प्रिन्सिपल. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर हे अनसर्टन्टी प्रिन्सिपल पोझिशन आणि मोमेंटम ऐवजी एनर्जी आणि टाइम जर मेजर केले तर त्यावेळेस अनसर्टन्टी प्रिन्सिपलचा फॉर्म्युला इक्वेशन हे असं असणार आहे किंवा असं असणार आहे. ओके, सो लेट अस सी ॲप्लिकेशन्स ऑफ हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलचे ॲप्लिकेशन्स काय आहेत नेमके. ॲप्लिकेशन्स ऑफ हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. बघा, हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, हे ॲप्लिकेशन्स तुम्ही जेव्हा MSCला जाणार तेव्हा इन डिटेल एक्सप्लेन केले जातील. इथं इन शॉर्ट दिले तुमच्या सिलेबसमध्ये, इन शॉर्ट फक्त एका सेंटेन्समध्ये ॲप्लिकेशन दिले, ते जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले नाहीत. त्यांचं डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये तुमचं अर्धं चॅप्टर म्हणजे 25% चॅप्टर त्यांच्या डिटेल एक्सप्लेनेशनमध्येच जाणार आहे. तुमच्या सिलेबसमध्ये फक्त तुम्हाला एक ब्रीफ आयडिया दिलेली आहे ॲप्लिकेशन्स बद्दलची, जे असं डिटेलमध्ये गेलेले नाही आहेत. ओके, सो फर्स्ट ॲप्लिकेशन इज दिस प्रिन्सिपल इंडिकेट दॅट इलेक्ट्रॉन कॅन नॉट
Electron cannot exist. Electron cannot exist in nucleus. इलेक्ट्रॉन कॅनॉट एक्झिस्ट इन न्यूक्लियस. म्हणजे ह्या प्रिन्सिपलनुसार इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसमध्ये नसणार आहे, तो न्यूक्लियसच्या आउटसाईडलाच असणार आहे. कारण का त्यांनी काही कॅल्क्युलेशन्स केले आहेत या फॉर्म्युल्याचा यूज करून, जे हायझेनबर्ग अनसर्टन्टीचा प्रिन्सिपल आहे त्याचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा यूज करून काही कॅल्क्युलेशन केलेत. त्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर असं दिसून आलं, जर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये असेल तर त्यावेळेस त्याची एनर्जी असणार आहे 95 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. बट ॲक्च्युअली इलेक्ट्रॉनची एनर्जी किती आहे 4 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन राहिला असता तर तेव्हा त्याची एनर्जी किती राहिली असती, इतकी राहिली असती. पण ॲक्च्युअल एनर्जी किती आहे इलेक्ट्रॉनची 4 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही एनर्जी, हे जे कॅल्क्युलेशन आहेत हे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये पॉसिबल झाले, हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनच्या बेसिसवरती हे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत एनर्जीचे. त्याच्यावरून असं कन्क्ल्युजन झालं की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसमध्ये राहू शकत नाही, तो आउटसाइड दी न्यूक्लियस असतो. हे त्याचं पहिलं ॲप्लिकेशन. सेकंड ॲप्लिकेशन इज दिस प्रिन्सिपल यूज इन measures this principle measures the broadening of spectra, broadening of spectral lines. आपण बोहरचं जे एक्सप्लेन पहिल्याच्या लेक्चरमध्ये जे एक्सप्लेन केलं होतं की बोहर्सला काय केलं, जो स्पेक्ट्रा मिळाला होता तो स्पेक्ट्रा एक्सप्लेन करता आला नव्हता. म्हणजे एक सिंगल लाईन त्याला दिसली होती, पण ते सिंगल लाईन नसून त्याच्याजवळ खूप फाईन लाईन्स होत्या आणि त्या फाईन लाईन्स आणि त्यानंतर मग तो स्पेक्ट्रा, कधी कधी काय होतं स्पेक्ट्रा जो आहे तर मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर स्पेक्ट्रा ब्रॉड होत होता. ओके, ब्रॉडनिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन जीमन इफेक्टमध्ये आपण शिकलो आहेत. मग ते का होतं आहे हे या प्रिन्सिपलच्या बेसिसवरती एक्सप्लेन करता येत होतं. कारण काय होतं, इलेक्ट्रॉन काय होतो डिस्टर्ब होतो लाईट इन्सिडंट केल्यानंतर. त्या बेसिसवर ते मग या प्रिन्सिपलचं इक्वेशन यूज करून त्याच्यावरून असं कन्क्ल्युजन निघालं की दिस प्रिन्सिपल मेजर्स दी ब्रॉडनिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन. त्यानंतर ह्या इक्वेशनचा यूज करून ते काही स्पेक्ट्रल लाईन्स असतात, त्या स्पेक्ट्रल लाईन्सची जी ब्रॉडनिंग असते ती मेजर करता आली हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलचं इक्वेशन यूज करून. त्यानंतर थर्ड, आता हे इन डिटेल तुम्हाला कॅल्क्युलेशन्स काय त्याचे कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेले आहेत, प्रोसिजर कशी आहे, पूर्ण तुम्हाला PG लेवलला शिकायला मिळणार आहे. आता तुम्हाला ते लक्षात येणार नाही. ठीक आहे. देन थर्ड पॉईंट इज प्रिन्सिपल गिव्ह दी कन्सेप्ट ऑफ 0 point energy of quantum harmonic oscillator. Quantum harmonic oscillator. 0 point energy means minimum energy. ओके, हे सुद्धा तुम्हाला नंतर शिकायला भेटेल. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की 0 point एनर्जी असेल क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटरची, ती मिनिमम एनर्जीसुद्धा या फॉर्म्युल्याचा यूज करून डिटरमाइन करता येते. देन नंबर 4 इज इट प्रिडिक्ट्स द क्वांटम फ्लक्च्युएशन. इट प्रिडिक्ट्स द क्वांटम फ्लक्च्युएशन. Quantum fluctuation means random change in energy at particular point in a space. म्हणजे स्पेसमध्ये एक पार्टिकल असेल तर त्याची रँडम जो एनर्जीमध्ये चेंज होत असतो तो चेंज, म्हणजे चेंज एनर्जीमध्ये चेंज का होतो ते सुद्धा कोणत्या बेसिसवर प्रिडिक्ट करता आलं, या हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलच्या बेसिसवर चेक करता आलं. म्हणजे क्वांटम फ्लक्च्युएशन मीन्स रँडम चेंज इन एनर्जी ऑफ
particular particle at particular point and in a particular space. Okay. Then number 5 is it determines non-locality of quantum mechanics. Determines the non-locality of quantum mechanics. मीन्स या फॉर्म्युलेचा यूज करून, बरोबर, या फॉर्म्युलेचा यूज करून एक्सपेरिमेंटली जे काही व्हॅल्यूज डिटरमाइन केल्या, म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स, क्लासिकल मेकॅनिक्स जसं रिअलिस्टिक लोकल रिअलिस्टिक थेअरीवर बेस होतं, तसं क्वांटम मेकॅनिक्स नाही आहे. क्वांटम मेकॅनिक्समध्ये काय ॲक्च्युअली एक्सपेरिमेंटली त्या गोष्टी सगळ्या डिटरमाइन करता आल्या. कोणत्या, कशामुळे? या हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलमुळे. म्हणजे रिअलिस्टिक थेअरीजवर, लोकल थेअरीच्या बेसिसवर अवलंबून न राहता एक्सपेरिमेंटली आपल्याला क्वांटम मेकॅनिक्सच्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या या इक्वेशनच्या बेसिसवरती प्रूव्ह करता आल्या. दॅट इज कॉल्ड ॲज नॉन लोकॅलिटी ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. म्हणजे थेअरीवरती बेस न राहता एक्सपेरिमेंटली प्रूफ या इक्वेशनमुळे देता आलेत क्वांटम मेकॅनिक्समध्ये. ठीक आहे. देन नेक्स्ट इज इट सेट लिमिट्स टू मेनी सायमल्टेनियस मेजरमेंट्स. म्हणजे क्लासिकल थेअरीमध्ये जे होतं की पोझिशन मोमेंटम तुम्ही ॲक्युरेटली आणि सायमल्टेनियसली एकाच वेळी डिटरमाइन करू शकतात. मग अशा ज्या काही मेजरमेंट्स होत्या, सायमल्टेनियस आणि ॲक्युरेटली डिटरमाइन केलेल्या मेजरमेंट्स होत्या, त्याला बऱ्यापैकी या प्रिन्सिपलमुळे लिमिट्स आलेत. लिमिट्समध्ये लिमिटेशन्स आलेत त्याला. अँड नंबर 7 इज इट इज हेल्प टू फाइंड आउट डिस्टिंग्विशेबल particles. या थेअरीमुळे काय झालं, क्लासिकल थेअरीचे काही लिमिटेशन्स होते ते लिमिटेशन्स ओव्हरकम झाले आणि नवीन काही जे डिस्टिंग्विश पार्टिकल होते ते त्यांचा शोध लावण्यासाठी या प्रिन्सिपलचा बऱ्यापैकी यूज झालेला आहे. ओके. सो दीज आर दी 7 ॲप्लिकेशन्स ऑफ हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. पहिलं इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन काय होतं, न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन नसून तो न्यूक्लियसच्या आउटसाईडला आहे. हे कॅल्क्युलेशन्स करून, या फॉर्म्युल्याचा यूज करून कॅल्क्युलेशन्स केले, त्याच्या बेसिसवरती प्रूव्ह करता आलं. त्यानंतर स्पेक्ट्रल लाईनची ब्रॉडनिंग जे होते, स्पेक्ट्रल लाईन, स्पेक्ट्रा जो मिळतो तो तुम्ही शिकणार ते PGला गेल्यानंतर किंवा पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला NMR वगैरे तिथे स्पेक्ट्रा असेल तेव्हा तुम्हाला कळेल ते. तो स्पेक्ट्राची ब्रॉडनिंग जी असते ते मेजर करता आली या बेसिसवरती. त्यानंतर 0 पॉईंट एनर्जीची कन्सेप्ट ह्या इक्वेशनमुळे इंट्रोड्यूस करता आली. त्यानंतर क्वांटम फ्लक्च्युएशन प्रिडिक्ट करता आलं, म्हणजे रँडम एनर्जी जो चेंज होत असतो ते प्रिडिक्ट करता आलं. त्यानंतर नॉन लोकॅलिटी ऑफ क्वांटम मेकॅनिक्स, म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स फक्त रिअलिस्टिक नॉन लोकल थेअरीजच्या बेसिसवरती अवलंबून न राहता एक्सपेरिमेंटली या इक्वेशनचा यूज करून काही एक्सपेरिमेंटली प्रूफ देता आले. त्यानंतर जे काही सायमल्टेनियस मेजरमेंट्स होऊ शकतात बुवा त्या गोष्टीला लिमिटेशन्स आलं. आणि त्यानंतर काही या इक्वेशनचा यूज करून जे काही डिस्टिंग्विशिंग पार्टिकल्स होते त्यांचासुद्धा शोध याच्यामुळे लावता आला. म्हणजे जी क्लासिकल थेअरी होती, क्लासिकल थेअरीमुळे जे रिस्ट्रिक्शन्स होते ते ओव्हरकम झाले आणि या प्रिन्सिपलमुळे त्या बऱ्याच गोष्टी सॉल्व करता आल्या. Okay, so these are the applications of Heisenberg's uncertainty principle. So here we have completed Heisenberg uncertainty principle. Okay, thank you.